तर कसे आहात सगळे माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आता मी आजचा माझा संपूर्ण व्हिडिओ बघा. आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा. आणि आज आहे मोठी एकादशी आणि मी तशी लवकर म्हणजे उठते. आता वाजलेले आहे 6. उजेड एवढा पडला आहे 6 वाजले तरी. आणि मी 5 वाजता उठून पाणी वगैरे भरलं होतं आणि म्हटलं आता म्हणजे मोटर चालू करावं लागते सकाळी. आणि मुलं पण आतमध्ये झोपलेले होते. मग मी उठले, म्हटलं जरा अलाराममध्ये किती वाजले बघावं, तर 6 वाजले होते. तर उठल्यानंतर बघितलं तर टायमिंग 6 झाला होता. तर कधी पण आपलं उठल्यानंतर आपले कपडे जे आपण पांघरलेले असतात ते आपणच कढी करावी, दुसऱ्याला करू देऊ नये. आणि उठल्यानंतर स्वतःच्या हाताकडे बघावं. आणि एक श्लोक आहे, कराग्रे वसते लक्ष्मी करमुले सरस्वती करमध्ये तू गोविंदम प्रभाते करदर्शम समुद्रवसने देवी पर्वतसन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शे समसमय वसुदेवसुतं देवं कंसचारूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरू. तर आपल्या हाताकडे बघून तो श्लोक म्हणायचा आहे. आपल्या हातामध्ये सरस्वती लक्ष्मीचा वास असतो. तर आपण हाताकडे बघून नमस्कार करायचा, भूमीला वंदन करायचं. नंतर मग आपण कपडे काढायचे स्वतः. नंतर आंघोळ करून देवाची पूजा केली, पांडुरंगाला अभिषेक केला. आणि एकादशीनिमित्त मीच प्रत्येक एकादशीला अभिषेक असतो माझा पांडुरंगाला. तर पांडुरंगा सगळ्यांना सुखी ठेव. आज एकादशीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. असाच मला सपोर्ट असू द्या इथून पुढे पण. आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आणि मग पांडुरंगाला मी अभिषेक केला. नंतर पांडुरंगाचं स्तोत्र पण वाचता मी अभिषेक केला आहे, पण कॉपीराईट येऊ नये म्हणून मी ते आवाज घेतलेला नाही. तर मला खूप ही पांडुरंगाची मूर्ती एवढी भावली. मी गेले होते आळंदीला, तेव्हा ही मी मूर्ती आणली होती. ती मूर्ती आणल्यापासून खूप खूप छान वाटतं मला. आणि मला ही रुक्माईची मूर्ती खूपच आवडली होती. आणि मग एकदा नजरेत भरले तर असं वाटलं होतं घेऊनच चला घरी. तर मी आणलीच ती, माझ्याकडे अगोदरची होती. मग ती मी आता विसर्जन केली आहे. आणि मग ह्या मूर्तीला अभिषेक वगैरे करून मागच्याच वेळेस मी देवघरामध्ये स्थापना केली होती त्या मूर्तीची. आणि आतासुद्धा मी एकादशीला अभिषेक असतो माझा. आणि मग आता पंढरपूरलासुद्धा आईला घेऊन जाणार आहे या महिन्यात. आणि मग म्हटलं आता व्हिडिओ बनवू एकादशीनिमित्त. आणि आज आहे मोठी एकादशी. तर पांडुरंगाचं रूप किती देखणं आहे. तर सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या तुळशी आळगळा कास्य पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान मकर कुंडले त्रपती श्रवणी कंठी कस्तुरभणी विराजित. तर पांडुरंगाच्या मस्तकी चंदनाचा टिळा आहे, अंगी पिवळा पितांबर परिधान केला आहे आणि कानामध्ये मस्त कुंडल आहे. आणि किती सावळं रूप आहे माझ्या पांडुरंगाचं, असं वाटतं बघत राहावं आणि निरंतर बघत राहावं आणि कुठेच भक्तीची कमी पडू नाही. तर नंतर मग म्हटलं अरे पंचपाळा आपण व्यवस्थित घासून भरावं. नंतर पंचपाळामध्ये अक्षता वगैरे सगळं टाकलं. आणि पंचपाळं थोडंसं जरी खराब झालं की चांगलं नसतं, आपण नेहमी पंचपाळासुद्धा स्वच्छ ठेवावं. आणि मग नंतर पंचपाळं भरलं. आणि म्हटलं चला आता आज आपण थोडीशी देवघरातली पण जरा काय भांडे वगैरे काही खराब झाले असेल तर स्वच्छ घासून घ्यावे. तसंच पंचपाळं मी आज स्वच्छ केलं. एकादशीला मी देवाला अभिषेक देवघरातलं सगळं आवरत असते. नंतर देवाला पूजा झालेली आहे देवाची. आणि थोडेसे फुलं बाकी आहे तर फुलं आणायला गेलेले आहे ते. तर मला फुलाशिवाय पूजा अपूर्ण वाटते. आणि मग मी रांगोळी काढली छान. आणि मग थोडासा रताळा आणि केळीचा नैवेद्य दाखवला पांडुरंगाला. तर म्हटलं काय आता नैवेद्य सध्याचं जे झाले आहे ते नैवेद्य दाखवू. आता साबुदाण्याची खिचडीसुद्धा करायची आहे. तर साबुदाणा मुळात म्हणजे चालतच नसतो खायला, पण म्हणून देवाला मी की साबुदाण्याचा नैवेद्य दाखवला नाही म्हणून रताळा आणि केळी दाखवली. नंतर गोडसुद्धा काहीतरी दाखवेल. नंतर मग शेंगदाणे भाजून घेतले एकदम. काय करायचं आहे, शेंगदाणे खवट होऊ नये म्हणून पूर्ण शेंगदाणे भाजून ठेवायचे आहे डब्यामध्ये. गार झाले की त्याची साल्ट काढायचे आणि डब्यामध्ये भरून ठेवायचं, कूट करून ठेवायचं. नंतर मी साबुदाण्याची खिचडी बनवलेली आहे. आणि घरात जास्त कोणी खिचडी खात नाही, आम्ही दोघं तिघंच आहे. तर साबुदाणा कोणाकोणाला पचतसुद्धा नाही. नंतर म्हटलं काय करावं, तर मग रताळा आणलेले ते रताळा मी उकडले आणि मग उकडायला ठेवले. काय म्हणजे इडली पात्र आहे त्याच्याखाली पाणी ठेवायचं.
नंतर वरतून रताळं ठेवायचे आणि मग ते वरतून झाकण ठेवलं की वाफ आली की थोडंसं 5-10 मिनटानंतर काढून घ्यायचं आणि मग खूप ते छान गोड पण लागतात. पाणी टाकायचं नाही रताळ्यात. नंतर मग पांडुरंगाची आरती केली, फुलं वगैरे छान आणली होती आणि मग आरती झाली आणि मग नंतर आजचा माझा व्हिडिओ इथंच संपला आहे आणि आता आम्ही जाणार आहे मंदिरात.